राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या यादीत मोठी तफावत असल्याचा आरोप तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे। हजारो पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचा दावा करत त्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं। तोंडी घोषणांऐवजी शासनाने अधिकृतरित्या लेखी आदेश काढावेत अशी मागणी करण्यात आली आहे। शासनाकडून कर्जमाफीबाबत केवळ तोंडी घोषणा केल्या जात आहेत। मुख्यमंत्री, कृषी मंत्री किंवा सहकार आयुक्तांच्या अशा तोंडी वक्तव्यांवर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही। त्यामुळे सरकारने प्रत्येक घोषणेचा अधिकृत शासन निर्णय किंवा लेखी आदेश त्वरित काढावा अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्यानं यवतमाळ जिल्ह्यातील भांब येथील 49 वर्षीय राजू चुडुके या शेतकऱ्यानं नैराश्यातून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। तर धाराशिव येथील जीवन पाटील यांना बँकेने आधी 60,000 रुपये भरा तरच 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल असे सांगितल्यानं ते भीषण आर्थिक संकटात सापडले। अशीच परिस्थिती राज्यभरात आणि तिवसा तालुक्यातही पाहायला मिळत आहे। यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते। राज्य सरकारने जी कर्जमाफीची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आकड्यामध्ये तफावती आहे आणि जवळपास हजारो पात्र शेतकरी जे आहे जे कर्जमाफीसाठी पात्र आहेत ते सुटलेले आहे या यादीमधून। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये आम्ही काही मागण्या केल्या। त्यामध्ये मागण्या अशा केल्या की आतापर्यंत सरकारचे मंत्री, माननीय मुख्यमंत्री अनेक घोषणा करतात पण त्या घोषणा पूर्ण होत नाही। त्यामुळे कृषी मंत्र्याच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या मीडियामध्ये केलेल्या घोषणेवर आम्ही विश्वास ठेवत नाही। त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भातल्या ज्या कर्जमाफीच्या याद्या आहे त्या नव्याने प्रसिद्ध कराव्या। पात्र शेतकरी जे सुटलेले आहे त्या पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी कर्जमाफीची जाहीर करावी आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे, म्हणजे यवतमाळच्या एका शेतकऱ्याने पात्र शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव नाही म्हणून त्याने आत्महत्या केली। एक शेतकऱ्याचं कर्ज 2.25 लाख रुपये पण त्याचं 94,000 कर्ज माफ झालं, त्यामुळे तो विवंचनित आहे। असे प्रकरण होऊ देऊ नये आणि या कर्जमाफीच्या यादीमुळे, या सगळ्या त्रुटीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये आमचं म्हणणं आहे।